बँकेच्या 51व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर सरकारी बँकेचे मोठगाव चांगली सर्व संचालक सर्व संस्थांचे पदाधिकारी सर्व सन्माननीय सभासद कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सर्व उपस्थित बंधू भगिनी, मी जास्त सगळ्यांची नावं घेतली की ही सभा संपली की लगेचच इथं अनुसया पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे आणि माझं भाषण झालं की आपण सगळ्यांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे, त्याचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा अशा प्रकारची प्रार्थना मी आपल्याला या ठिकाणी करतो. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सभा पार पडली. 74 सालात ही बँक सुरू झाली. 1972च्या निवडणुकीमध्ये म्हणजे कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील हे 67 पासून 72 पर्यंत या तालुक्याचे आमदार. 72ला त्यांचा विधानसभेला पराभव झाल्यानंतर 72चा दुष्काळ सगळ्यांनी पाहिला आणि त्या दुष्काळामध्ये बाकीच्या इतर कामांच्या बरोबर काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्या काळातल्या अनेक ज्येष्ठ मंडळींनी ही बँक स्थापन करायची ठरवली. प्रमुख प्रवर्तक होते कैलासवासी दत्तात्रय वळसे पाटील आणि दुसरे प्रवर्तक होते प्रकाश बाबूलाल शहा म्हणजे देवेंद्र साहेब शहांचे वडील. ते आज आपल्यामध्ये नाहीये. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना आदरांजली अर्पण करतो आणि पुढील माझ्या प्रश्नाला सुरुवात करतो. आज एवढ्या दूर सभा का घेतली? मुद्दाम तुम्हाला आज मला इथं बोलवायचं होतं कारण आपण इथं गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, त्याला जोडून आपण पॉलिटेक्निक काढलं आणि त्या पॉलिटेक्निकला जोडून आपण गेल्या काही वर्षांमध्ये या सभागृहाची निर्मिती केली. जवळजवळ 14 कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च हे सभागृह उभं करायला सरकारला खर्च आला आणि इंजिनिअरिंग कॉलेज वगैरे सगळा जर जगला तर तो 200 कोटीच्या आसपास खर्च होता. परंतु हे झाल्यानंतर आनंद जसं इंजिनिअरिंग कॉलेज उभं राहिलं तसा पॉलिटेक्निक उभं राहिलं, जसा साखर कारखाना उभा राहिला, तशी आपली शरद सहकारी बँक उभी राहिली, मार्केट कमिटी उभी राहिली. तर या सर्व संस्था चांगल्या चालल्या पाहिजे
त्याचा लाभ लोकांना मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन म्हणजे आमच्या पूर्वीचे सगळे ज्येष्ठ लोक हे एकट्या दुःखाचं काम नाही, त्यांनी जसं याला हातभार लावला तसा आम्ही काम करायला लागल्यापासून सुद्धा या तालुक्यामध्ये नवीन नवीन काहीतरी झालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका होती. आता हे सभागृह पाहिलं तर बऱ्याच लोकांनी आधी कोणी पाहिलं नसेल, कोणी येत नाही. तर कॉलेज किती जणांनी पाहिले मला माहिती नाही, पॉलिटेक्निकचे लोकांनी पाहिले मला माहिती नाही. तसं हे सभागृह तुम्ही सगळ्यांनी बघावं आणि या सभागृहामध्ये आपण व्यावसायिक नाटक सुद्धा घेऊ शकतो. या सभागृहामध्ये आपण बाकीचे कार्यक्रम घेऊ शकतो. फक्त लग्न कार्य साखरपुडा खेळा या कार्यक्रमाला द्यायचं नाही असा निर्णय आहे. आणि सभागृहाचं जे भाडं ठरवून दिलेलं आहे ते 40,000 रुपये दिलेलं आहे, परंतु ते फार कमी आहे. कारण असं सभागृह पुण्यात मुंबईत गेला तुम्ही तर 1 लाखाच्या आसपास असं भाडं आणि या सभागृहामध्ये एअर कंडिशन सभागृह आहे आणि या सभागृहाचा इतका आपण कमी असं भाडं ठरवलेलं आहे. ते 200 काळात वाढवावे लागतील. पण त्याचा दुसरा एक फायदा विद्यार्थ्यांना होतो. वेगवेगळे लोक ते येतात बाहेर, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या इथे शिकवतात आणि त्याच्यामधून आजपर्यंत या इंजिनिअरिंग कॉलेजमधून 4,000 मुलं इंजिनियर म्हणून बाहेर पडली. आणि जर 4,000 मुलं इथं अवसरीला शिकून बाहेर पडत असतील आणि जगामध्ये जात असतील, देशामध्ये जात असतील तर त्यांच्यासाठी आपल्याला निश्चितच एक संधी आई वडिलांची ऐकत आहे की नाही याच्यापेक्षा त्या विद्यार्थ्यांना संधी देणं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याचं चीज करणं हे बरोबर आहे. वार्षिक सभा म्हटलं की सभासद समोर बसतील, संचालक मंडळ एमडी इतर असतील, सभासदांनी प्रश्न विचारावे, संचालक मंडळाने उत्तर द्यावी. एखादं उत्तर जवळ नसेल तर नंतर द्यावं. पण आता दुसरी सवय लावून घ्यायला पाहिजे आपल्याला. आपण अहवालामध्ये आपल्याला लिहिलेलं आहे, कोणाला काही प्रश्न जर विचारायचे असतील तर 4 दिवस तरी आधी लेखी स्वरूपामध्ये तो प्रश्न बँकेला किंवा त्या संस्थेला दिला पाहिजे. आणि तो प्रश्न दिला की मग त्याचे उत्तर सुद्धा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी घेता येईल. आणि हे वर्षापासून चालू आहे. परंतु मला आपल्याला सांगायचं आहे की परवा जो भीमाशंकर सरकारने सादर कारखान्यावर प्रकार झाला ते नसतं झालं तर बरं झालं असतं. कारण शेवटी माणसांची बदनामी नाही होत, बदनामी होते संस्थेची बदनामी. आणि आपल्या पूर्वजांनी ज्या संस्था काढल्या किंवा किसनराव बांधलेले साहेबांनी लालाबाई काढली, आम्ही कधी म्हणजे विरोधात होतो. आम्ही कधी बेरणाची निवडणूक लढवली नाही, शिवाजीराव आढळरावांनी कधी शरद बँकेची निवडणूक लढवली नाही, साखर कारखान्याला कोणी अडवून गेलं नाही. आणि म्हणून
या सगळ्या संस्था आता चालल्यात आणि तिथं बाळासाहेब वानखेडे आहेत. तुम्ही मला सांगा, गेल्या 50 वर्षात परवा जसा कारखान्याचा बंदर झाला तसा बंदर 50 वर्षात या तालुक्यात झाला का? कुठल्याही संस्थेने गेल्या 50 वर्षात जर कुठल्याही संस्थेमध्ये जर असा बंदर झाला नसेल तर काल जो घडलं ते काही चांगलं घडलं नाही, परंतु मी त्याला काही प्रश्न महत्व देत नाही. एक सामान्य गोष्ट अशी आहे की साधारणपणानं वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांनी प्रश्न विचारले पाहिजे, संचालकांनी नाही. संचालकांना प्रश्न विचारण्याची संधी ही संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये असते. हा जो अहवाल आहे तो अहवाल संचालक मंडळाने वाचून मान्य केलेला असतो आणि तो अहवाल आपल्या समोर त्या ठिकाणी दिला जातो. आणि आता इथे सुद्धा काही सन्माननीय सदस्यांनी सूचना केल्या त्या स्वीकारल्या, स्वीकारू, त्याचा काही प्रश्न नाही. परंतु ती पद्धत सगळ्यांनीच पाहिली पाहिजे एवढं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. बँकेची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी थोड्या काही अडचणी बँकेसमोर उभ्या राहिल्या, काही कम्प्युटरमध्ये उभ्या राहिल्या, काही स्टाफमध्ये उभ्या राहिल्या. आता स्टाफचं सुद्धा तुम्हाला मी सांगतो की आपण आता सगळे कार्यकर्ते आहोत पक्षाचे किंवा या पक्षाचे किंवा त्या पक्षाचे. आपण येतो आणि हे आमच्या मुलाला मुलीला सगळ्याला नोकरी द्या म्हणून सांगा. नोकरी दिली तर इथंच काम करायचं असतं. एखाद्याची बदली औरंगाबादला केली, अख्खं गाव येते आणि औरंगाबादला नको इथंच जाण्याचा गेलं. आणि मग त्याच्यामध्ये ट्रेन स्टाफ नसल्यामुळे, आपल्या घरातला स्टाफ असल्यामुळे आणि ट्रेन स्टाफ नसल्यामुळे बऱ्याच वेळेला अनेक अडचणी होतात. कारण ही बँकेच ग्रामीण भागातल्या लोकांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे. आता आपल्याकडं काम करायला थोडं माणसं कमी पडतात आणि म्हणून सगळं सहकारी बँकेने आता जाहिरात दिली आहे की 68 लोकांची नवीन भरती करायची. त्याच्यासाठी काल परवाच्या वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली आहे. त्याच्या घरातले कोणी असेल ज्याला अर्ज करायचा असेल, मुलांनी मुलींनी कोणी ज्याला अर्ज करायचा असेल त्यांनी त्याच्यामध्ये अर्ज करा. आणि उद्याच्या काही दिवसामध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची सुद्धा जाहिरात आम्ही काढणार आहोत आणि त्याच्यामध्ये पुणे जिल्हा बँकेमध्ये जवळजवळ 1000 लोकांची भरती आम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. आणि त्याच्यामधून तिथं सुद्धा आपण अर्ज करणार. म्हणजे अर्ज केला नाही तर नंतर काही करता येणार नाही. त्यामुळं शरद बँक किंवा पुणे जिल्हा बँक इथं आम्ही काम करतो. आम्ही काम याच्यासाठी करतो, समाजाच्या संस्था जपायच्या. आज त्याच्यामधून ज्या वेळेला मुलं शिकतात, त्यांना संधी मिळते, त्यावेळेला त्यांना त्यांचा फायदा हा त्या ठिकाणी होत असतो आणि तो फायदा सगळ्यांनी करून घेतला पाहिजे. आता एक प्रश्न मला इथं असा वाटला की आपण संशयित आणि बुडीत निधी असं म्हणतो. सामान्य माणसाचा समज असा होतो संशयित आणि बुडीत निधी याचा अर्थ हे पैसे बुडाले. तर हे पैसे बुडाले नाही. जर काही
मुद्दल किंवा व्याज वसूल झालं नसेल तर ताळेबंदाला घेताना जेवढं व्याज समजा आता 1 लाख रुपयाचं कर्ज दिलेलं आहे आणि ते त्याच्यातून 50,000 आलं 50,000 आलंच नाही आणि मागच्या आत आलं नाही. आपल्याकडे खरं तर बँकिंग कसं पाहिजे, बँकिंग रोजच्या पाहिजे. आपण आज कर्ज घेतलं की 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी वर्षांनी ते कर्ज भरतो. मग जिल्हा बँकेत असू दे ते इथं असू दे, ही बँकिंगची पद्धत नाही. वर्षभराने एकदम कर्ज भरायचं किंवा व्याज भरायचं ही जी सिस्टीम आहे ही योग्य नाही. त्याच्यातून प्रॉपर बँकिंग होऊ शकत नाही. आणि मी अनेक वर्ष संस्थेच्या सगळ्या संचालकांना सांगतो की तुम्ही जरा ठेवीवरचं व्याज कमी करा, तुम्ही जरा कर्ज देताना स्वस्त दराने कर्ज देत जा. आणि जर ठेवीवरचं व्याज तुम्ही कमी केलं आणि स्वस्त दराने कर्ज दिलं तर तुमचा टर्नओव्हर वाढेल आणि टर्नओव्हर वाढल्यानंतर त्या टर्नओव्हरमधून बँकेला अधिक त्याच्यामध्ये फायदा होईल आणि तो फायदा झाल्याच्या नंतर त्याच्यामधून आपल्याला डिव्हिडंड सुद्धा चांगला देता येईल. काही सॉफ्टवेअर आपण बसवतो, त्या सॉफ्टवेअरमध्ये थोडे काही टेक्निकल अडचणी आल्या, त्याच्यामुळे मध्ये थोड्याशा तक्रारी आल्या. पण मी तुम्हाला सांगतो की तक्रार जरी असली तरी नकळत घडलेली चूक आणि अपराध या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. समजा कर्मचाऱ्याकडून चूक घडली, संचालकाकडून चूक घडली, चेअरमनकडून चूक घडली, ही वेगळी आहे. आणि जाणून बुजून केलेली अपराध हा एक वेगळा विषय आहे. आणि त्यामुळे त्या दोन्ही विषयांना मिक्स करणं बरोबर नाही. आणि मग तेवढी तरतूद आपण करून ठेवतो की आणि ज्या वेळेला संशयित पोलिसने दिवशी तरतूद केली त्यावेळेला त्या सभासदाचं कर्ज माफ होत नाही. सगळं त्या सभासदाला ते वसूल केलंच जातं. पण जसं जमेल मग 101 नोटीस काढून जप्ती करून किंवा आणखी काही करून हे सगळं त्या ठिकाणी केलं जातं. आणि त्याप्रमाणे मग बँकेचा कारभार पुढे चालतो. PDCC बँकेत सुद्धा अशाच पद्धतीने कारभार आपण करतो. शेतकऱ्याला जेवढं स्वस्तात स्वस्त पीक कर्ज देता येईल, मध्यम मुदत कर्ज देता येईल. आता शरद PDCC बँकेने सुद्धा परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 40 लाखापर्यंत कर्ज विनाकारण त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे. शेवटी ही तरुण पिढी आहे, ही जी तरुण पिढी आहे ही तरुण पिढी पुढे गेली पाहिजे. शेतीसाठी जिल्हा बँक देते, दुसऱ्या राष्ट्रीयकृत बँकाही देतात, पण बऱ्याच गोष्टीसाठी तिथे मिळत नाही. ते एकतर आपल्याला जिल्हा बँकेत मिळेल किंवा अर्बन बँकांमध्ये मिळेल आणि त्या गोष्टी त्याच्यामध्ये. मी तुम्हाला सांगतो की पूर्वीच्या काळामध्ये रिझर्व्ह बँकेने एवढे मोठे बंधनं घातली नव्हती. ती नुसती शरद बँकेपुरती नाही, देशातल्या सगळ्या अर्बन बँका, जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका या सगळ्या बँकांच्यावर एक क्लोज वॉच ठेवलेलं. रोज तुमचं खातं म्हणजे बँकेचं हे रिझर्व्ह बँक तपासते आणि त्याच्यामधून मग काय काय सूचना द्यायच्या तर त्या सूचना त्या ठिकाणी द्यायचं काम केलं जातं. आणि मग त्याच्यामधून आपल्याला दंड होतो, त्याच्यातून आपल्याला कर्ज वितरणाची मर्यादा घालून दिली जाते, सगळ्या गोष्टी होतात. आणि शेवटी काही घडलं तर उद्या कायद्याने जर पाहिलं तर बँकेचं नुकसान झालं तर त्याची जबाबदारी, आर्थिक नुकसान झालं तर त्याची जबाबदारी चेअरमन आणि सगळे संचालक
यांच्यावर आहे. तुमच्या वैयक्तिक कुटुंबाच्या मधून तुमच्या खात्यातून हे पैसे बँक वसूल करेल किंवा रिझर्व्ह बँक वसूल करेल. ही कायद्यातली तरतूद आहे. ही तरतूद फक्त बँकेत नाही, हीच तरतूद विविध कार्यकारी सोसायटीत पण आहे, पतसंस्थेत पण आहे, साखर कारखान्यात पण आहे. आम्ही ज्यावेळेला पहिल्यांदा निवडून आल्यावर सहाय्य करून देतो आणि कर्ज मागायचं असेल त्यावेळेला वैयक्तिक आपण सगळी प्रॉपर्टी लिहून देतो. त्यावेळेला संचालक मंडळ सुद्धा एक मोठी रिस्क घेत असतं की आपल्या कुटुंबातली सगळी इस्टेट आपण या कारखान्यासाठी किंवा या बँकेसाठी आपण देतोय. आणि हे सगळं करत असताना मग का नाही जबाबदारी करणार. एखाद्या आज्ञेला मोठी काही घडलं तर ते दुरुस्त करता येईल. पण शेवटी संस्था ही आपल्याला जपलीच पाहिजे. ही मालकीची नाही, ही समाजाची संस्था आहे, शेतकऱ्याची संस्था आहे. आणि म्हणून तुमची संस्था हे जपायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, पूर्वी आपल्याकडं विविध कार्यकारी सोसायट्या चांगल्या परिस्थितीत होत्या. आता विविध कार्यकारी सोसायट्या काही चांगल्या आहेत, काही अडचणीतल्या आहेत. विशेष करून आदिवासी भागातल्या विविध कार्यकारी सोसायट्या अडचणीमध्ये आहेत. तर त्याचा पण आता आम्ही उद्याच्या काही दिवसामध्ये एक सहकार मेळावा घेणार आणि त्या सहकार मेळाव्यामध्ये तज्ञ लोकांना बोलवून त्याच्यामधून नक्की या सहकार क्षेत्रामध्ये नव्यानं होऊ घातलेले बदल माननीय अमित शहा केंद्रीय सहकार मंत्री यांचंही काही विजन आहे. त्या विजन प्रमाणे त्यांनी आता केंद्राने निर्णय घ्यायला लागलेले आहेत आणि ते आता हळूहळू आपल्यापर्यंत येते. आपल्याला सुद्धा ते अभ्यास करावा लागेल. आपल्याकडे पूर्वी सोसायट्यांचं काम चांगलं होतं, पण सोसायट्यांचं काम काय होतं, फक्त जिल्हा बँकेकडून कर्ज घ्यायचं, शेतकऱ्याला द्यायचं, शेतकऱ्याकडून वसूल करायचं आणि बँकेला भरायचं आणि जो काही नफा मिळेल तो नफा मिळवायचा. याच्याशिवाय दुसरं काही काम नव्हतं. आता 100 गोष्टींपेक्षा जास्त काम जास्त व्यवसाय करायला विविध कार्यकारी सोसायट्यांना परवानगी दिली. विविध कार्यकारी सोसायटी पेट्रोल पंप काढू शकते, विविध कार्यकारी सोसायटी आणखी दुसरं काही व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय करू शकते. विविध सोसायटीला मेडिकल कॉलेज काढायचं तर ते मेडिकल कॉलेज काढायचं. म्हणजे असे 100पेक्षा जास्त क्षेत्र ही आपल्यासाठी ओपन केलेली आहे केंद्र सरकारने. आणि केंद्र सरकार ज्यावेळेला हे सगळं ओपन करतं त्यावेळेला या गोष्टी सगळ्या ह्या आपल्याला सुद्धा अडॉप्ट करून आपल्या संस्थांमध्ये त्याच्या हे करायच्या. तर त्याच्यासाठी आपल्याला भविष्य काळामध्ये तयार करावं लागेल. पण आता ठीक आहे, आता सरकारने एक वेगळी दृष्टी पाहिलेली आहे सरकाराकडे. त्यांनी मदत करायचं ठरवलेलं आहे आपल्याला. आणि मदत आता समजा साखर कारखान्यांनी दरवेळेला आपले शेतकरी म्हणायचे की जास्त भाव द्या, जास्त भाव द्या. आता याच वर्षी पाहिलं तर आपली FRP किती होती? FRP 2730 रुपये. 2790 रुपये. आपण पहिला हप्ता किती दिला? 2950. म्हणजे 160 रुपये आपण पहिल्या हप्त्यात दिल्या. आणि का जनरल बॉडीच्या निमित्तानं आणखी 250 रुपयाचा एक नवीन हप्ता दिला. म्हणजे आपण 3200 रुपये दिले. कायद्याने आपल्याला 2790 द्यायलाच परवानगी आहे. म्हणजे 400-450 रुपये शेतकऱ्याला टना पाठीमागे दिल्यानंतर जर कुणी म्हणायला लागलं की अजून भाव वाढवून द्या तर ते काही बरोबर नाही. शेवटी बॅलन्स शीटची परवानगी दिली पाहिजे.
बॅलन्स शीटमध्ये तेवढे पैसे पाहिजे आणि आपण सगळी शेतकरी मंडळी आहे. आपल्याला उत्पन्न मिळालं 4 पैसे खिशात आले, आपण सगळे एका वर्षात खर्च करतो. काही ना काहीतरी अडीअडचणीला संकटाच्या प्रसंगी काही ना काहीतरी शिल्लक ठेवलं. मग त्याच पद्धतीनं हा समाजाचा व्यवहार एक उत्कृष्ट पद्धतीने करण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आणि तो प्रयत्न घेऊन आम्ही पुढे चाललेला आहे. मध्यंतरी मी एक निर्णय घेतला. आज मोठ्या प्रमाणामध्ये पतसंस्थांचं जाळं झालेलं आहे आणि आदिवासी सोसायट्यांचं राहिलं तर आदिवासी सोसायट्या अडचणीत आहेत, तर त्यांना सुद्धा दुरुस्त करायला पाहिजे. आणि मग या सगळ्या सोसायट्यांना परिस्थिती किती चांगली जरी असली तरी जसं इथं मॅनेजिंग डायरेक्टर चांगला पाहिजे तसं तिथं सचिव चांगला पाहिजे. आता जिथं जेव्हापासून ते केडर आपण बरखास्त केलं त्यावेळेला आपण सोसायट्यांना अधिकार दिले तिथं सचिव तुम्ही नियमन तुमचं पगार तुम्हीच द्या म्हणून. ते केल्यामुळं कोणी पण आपल्या जवळचा पाहुणा रावळा आणखी त्यांना आपण त्या सचिव म्हणून संचालक मंडळी नेमायला लागतात आणि त्याच्यातून अनेक प्रकारचे अडचणी व्हायला लागल्या. म्हणून मी आपल्याला सांगतो की आता आम्ही एक नवीन निर्णय घेतला. मंत्रिमंडळामध्ये जाऊन हे जे केडर बरखास्त केलं होतं ते केडर आता परत जीवन करायचं आम्ही ठरवलं. पुन्हा एकदा आता त्या सोसायटीचे सगळे सचिव हे जिल्हा बँकेच्या अंडर जातील. जिल्हा बँकेचा अध्यक्ष हा केडरचा अध्यक्ष असेल आणि जिल्हा बँकेचा MD हा केडरचा सचिव असेल आणि त्याच्यामधून मग त्याचा पगार कुठून द्यायचा काय द्यायचा त्याच्यावर अजून आम्ही विचार करतो. मिटिंगा त्याच्यामध्ये होत आहे आणि त्याचा एक फायदा आपण करतो. दुसऱ्या पतसंस्था काढलेल्या आहेत. आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पतसंस्था आहेत तर काही पतसंस्था या संचालक मंडळाच्या चुकीमुळं किंवा अन्य काही अडचणीमुळं किंवा ज्याला व्याजाने डिपॉझिट घेतल्यामुळं आज अनेक पतसंस्था अडचणीत आल्या आणि पतसंस्था अडचणीत आल्यानंतर त्याला लिक्विडेटर बसवला किंवा त्याला प्रशासक बसवला आणि त्याच्या कारभार दिले की व्यवहार होत नाही. कारण पतसंस्थेत पैसे शिल्लक नाही. मग अशा वेळेला जो गरीब माणूस असतो, समजा एखादा गरीब माणूस आहे त्यांनी आपली कमाई 50,000 रुपये बँकेत ठेवली तर त्याला 50,000 सुद्धा मिळत नाही म्हणजे त्या पतसंस्थेमध्ये. आणि ती पतसंस्था अडचणीत आली तर हे लोक गंगत फिरतात पण त्यांना हे मिळत नाही. आणि म्हणून आता कायद्यामध्ये बदल केलेला आहे. अशी कुठली संस्था असेल त्या संस्थेकडून 100 रुपयाला 10 पैसे असं पूर्वी जसं आपण व्याज देत होतो तसं आपण 100 रुपयाला 10 पैसे जर दिले एखादी पतसंस्था बुडाली तर त्या ठेवीदाराची 1 लाख रुपयापर्यंतची ठेव सुरक्षित केलेली आणि सरकार ते पैसे त्या खातेदाराला 1 लाख रुपये देईल. ही सुरू आपण त्या ठिकाणी निर्णय घेऊन त्याचा केलेला आहे. अशा या सगळ्या सरकारामधल्या गोष्टी आहेत. आपण सगळ्यांनी जसं चांगलं काम केलं तसं कर्मचाऱ्यांनी सुद्धा चांगलं काम केलं. कर्मचाऱ्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. संचालक मंडळ आणि बाकीचे लोक सगळ्यांचं ज्यांचं सहकार्य आहे त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि आपण या पुढच्या काळात देखील अशाच प्रकारचं सहकार्य करावं अशी विनंती करतो. ही सभा संपली. गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा. गणराया आपल्याला सगळ्यांना चांगली बुद्धी देऊ. आता ही सभा संपली की महिलांची सभा सुरू होईल. पुरुषांनी जायचे, जेवायला जायचे.